हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्रद्धाज व्लॉग नंबर 1मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला, आपलं सकाळी सकाळी आज मस्त ना गुरुवारच्या दिवशी काम चालू झालेलं आहे टाईल्स लावायचं. तर काल जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओत बोलली होती की कालच करायचं होतं, पण मग काल हे सर्व काही सामान खूप लेट आलं. तर चला, आजचा दिवस पण खूप छान आहे, मस्त आहे. आपला गुरुवारचा दिवस आहे आणि ना सकाळी 8 वाजेपासूनच हे काम चालू झाले. चला, इकडे यांचं काम हे करते आणि मी माझं काम किचनमध्ये करते. तर सगळ्यात पहिले ना यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते, म्हणजेच नाश्ता बनवते. तर नाश्त्यासाठी आज मस्त बेसनाचे धिरडे बनवते. तर शौरूला टिफिनला सुद्धा आज ना धिरडे दिले होते. आणि सकाळचा आता एक टिफिन वगैरे आवरला, पप्पा गेले मळ्यात आणि त्याच्यानंतरची ही पुढची कामं. तर आता यांच्यासाठी हे करते, धिरडे बनवून घेते. आणि आज यांनासुद्धा टिफिन द्यायचा, म्हणजे जायचं होतं यांना, तर यांचासुद्धा टिफिन बनवायचा होता. त्यासाठी ना मी सगळ्यात आधी उसळ ना कुकरला वाफवून घेतली होती. वाफवताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि तेल टाकलं होतं. आणि आता ना बिना मसाल्याचीच करणार आहे, म्हणजे वाटण वगैरे नाही करणार आहे. तर पहिले यांना नाश्ता वगैरे देते आणि ना उसळची तयारी करते. तर आता जसं तुम्हाला बोलली वाटण वगैरे नाही करणार आहे, तर उसळ कशी करते ते तुम्हाला सांगणार आहे मी थोडक्यात. तर काय नाही, अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं ना मिक्सरला वाटून घेणार आहे. थोडंसं जिरंसुद्धा. दरवेळेस आपण कसं करतो, कांदा, खोबरं, आलं, लसूण हे सगळं भाजतो, त्याचं वाटण तयार करतो आणि मग करतो. तर आज आहे ना थोडीशी वेगळी, कारण की बघा उन्हाळा आहे, त्यामुळे रोज रोज मसाल्याचं नको वाटतं. त्यामुळे म्हटलं चला थोडीफार आहे ना साधी सिंपल करते आणि अशीसुद्धा अगदी छान लागते. त्याचा जो हे असतो ना, आपण जे वाटण करतो ना, ते छान असं तेलात परतलं ना की त्याचा एक छान असा सुवास सुटतो आणि भाजीची टेस्टसुद्धा खूप मस्त होते. तर इथे ना मी थोडंसं खोबऱ्याच्या काप करून घेते. तर थोडंसं खोबरं घेतले, जसं तुम्हाला बोलली, अद्रक, लसूण, थोडंसं खोबरं, कोथिंबीर घेणार आहे. कोथिंबीर स्वच्छ पाण्याखाली धुते आणि मग कोथिंबीर पण घेते आणि थोडंसं जिरं. असं जर तुम्ही इन्स्टंट कोणत्याही भाज्यांना जर वापरलं नाही हे वाटण, तर भाज्यांची चव खरंच खूप छान लागते. मग ती उसळ असू द्या, म्हणजे मटकी असू द्या, किंवा मग दुसरी कोणती बटाट्याची समजा तुम्हाला भाजी करायची, ती फ्लावरच्या भाजीलासुद्धा हे आमच्या आई पहिले टाकायच्या. आता मी सुद्धा टाकायची, पण आता काही टाकत नाही. तर छान लागतं. तर चला, आता मी ना हे वाटण तयार करून घेते. वाटण तयार वगैरे केलं, आता ना भाजीला पहिले फोडणी करून घेते. तर आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. एका बाजूला ना दूधसुद्धा तापवून झालेलं होतं आणि बघा, किचन ओटा नाही म्हटलं तरी सकाळी ना बराच पसारा असतो, कारण की 2-3 डबे असतात, नाश्ता असतो, दूध असतं, म्हणजे दूध तापवायचं असतं, त्याच्यासोबत चहा पाणी ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता तेलसुद्धा छान तापलेलं होतं, त्याच्यामध्ये ना मस्त कढीपत्त्याची कडक फोडणी दिली, मोहरी जिरं घातलं आणि आपण जे मिक्सरला वाटण केलं होतं ना, ते वाटण याच्यामध्ये घालून घेते. आणि जसं तुम्हाला बोलली, खूप छान असं परतून घ्यायचं. याच्यामधून खूप मस्त सुगंध, सुवास येतो एक सगळं काही परतल्याचा, कारण की हे सगळं आपण कच्चं वाटलेलं असतं ना. तर छान असं 1-2 मिनिट परतायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा सर्व काही निघून जातो. आणि तुम्ही असं फ्रीजमध्ये सुद्धा करून ठेवलं आणि पटकन जर प्रत्येक भाजीला थोडं थोडं जर घातलं ना चमच्याभर, तर बघा भाज्यांची टेस्ट खरंच म्हणजे छान होते, वाढते थोडीफार. तर आता ना याच्यामध्ये मी फक्त कांदा टाकणार आहे. टोमॅटो आज काही वापरत नाही आहे, कारण की आता उन्हाळा चालू आहे. टोमॅटोने ना भाज्या लवकर खराब होतात आणि मला टिफिनला द्यायची होती ही भाजी, मटकीची भाजी. तर मी टोमॅटो नाही वापरणार आहे, नाहीतर मग कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण मी टाकत असते. तर आता वाटण पण छान परतलं, कांदा पण छान असा परतून घेतला. तर आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे. तर थोडीशी हळद टाकली आणि थोडासा आपला जो आपण घरगुती काळा मसाला जो बनवला आहे ना ह्या वर्षीचा नवीन, तर तो मसाला टाकला. आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलं, म्हणजे आपल्या आवडीनुसार किती आपल्याला तिखट बनवायचे वगैरे. आणि छान असं मस्त परतवून घेतलं हे सुद्धा. आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पहिले पाणी घालते, म्हणजे हे खाली लागणार नाही. आणि मग उसळ, म्हणजे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि मग गरम पाण्यामध्ये आपल्याला उसळ टाकायची आहे. कारण की उसळ मी ऑलरेडी वाफवून घेतली होती. डायरेक्टली जर उसळ टाकली असती ना, तर ती थोडीशी जास्त परत शिजला गेली असती. त्यामुळे मी पहिले गरम पाणी टाकणार आणि मग त्याच्यावरनं उसळ टाकणार. तर बघा, आता साईडला ना पातेल्यामध्ये पाणी करायला ठेवलंच होतं. तर आता गरम पाणी, आता आपल्याला किती घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, तर त्या अंदाजाने मी पाणी टाकलं. तर जास्त काही पातळ करायची नाही, कारण की आता ही भाजी ना आई आणि यांच्यासाठीच आहे. आज आहे जसं बोलली तुम्हाला गुरुवार आणि माझा आहे उपवास, त्यामुळे मी ही भाजी दोघांसाठीच बनवते. तर जास्त काही पातळ नाही करत आहे. तर बघा,
छान अशी तरी आलेली आहे. आणि ना माझा एक असा म्हणजे अनुभव मी तुम्हाला सांगते. एक मी असं नोट केलं आहे, कढईमध्ये जेव्हा आपण भाज्या करतो ना तेव्हा छान अशी तरी येते भाज्यांना. पाहिजे तशी तरी ना पातेल्यामधल्या भाज्यांना येत नाही. मी तरी असं ऑब्झर्व केलेलं आहे. तर आता बघा तरी मस्त आलेली आहे. आणि आता चवीनुसार मीठ पण टाकलं आणि थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे. तर आपण ज्या पण काही अशा थोड्याफार ग्रेव्हीच्या भाज्या करतो ना त्यामध्ये ना नक्कीच कसुरी मेथी टाकायची. त्याने भाजीची चव अजून पण वाढते, छान लागते भाजी. तर बघा आता गरम पाणी टाकल्यामुळे ना लगेचच पाण्याला उकळी येते, त्यामुळे आपल्याला जास्त थांबावं लागत नाही. आता चांगली खळखळ उकळी येते तोपर्यंत मी किचन ओट्यावरचा आजूबाजूचा जो पण काही पसारा असतो म्हणजे मसाल्याचा डब्बा वगैरे हे सगळं जागच्या जागी ठेवते. आणि ना आता उकळलेल्या भाजीमध्ये म्हणजे आता पाण्याला छान उकळी आली, त्याच्यामध्ये आता वाफवलेली उसळ घालून घेते. तर बघा आता एकत्र करते आणि मग एकदा आपण सगळी उसळ घातली ना की हिला काय जास्त आपल्याला खूप नाही उकळू द्यायची, अगदी पुन्हा 2-4 मिनटं उकळू द्यायची, कारण की उसळ ऑलरेडी आपली वाफलेली असते. तर आता चला उसळ वगैरे वाफवून घेते आणि बाकीची सुद्धा बरीचशी कामं आहेत घरामध्ये. छान अशी उसळ आपली इथे रेडी झालेली आहे आणि आता तिला थोडीशी उकळू देते 2-5 मिनटं, कारण की ऑलरेडी ती वाफवलेली आहे. आणि आता झालं आहे, पोळ्या वगैरे झाल्या बघा. दूध सकाळीच आलं होतं, दूध तापवून ठेवलं आहे आणि इथे किचन ओट्यावर असा बराचसा पसारा तुम्हाला दिसतोय. तर आता ना भाजी तर झालेली होती आणि त्यांच्यासाठी डब्यात पण काढून ठेवली, म्हणजे ना थोडीफार थंड होईल. आणि आता ना कॉफी बनवते आहे. तर हे ना मी ह्यावेळेस मोठं पॅकेट आणलं होतं डीमार्टमधून, नाही तर मी दरवेळेस छोटे छोटे पाऊच आणते. तर बघा आता त्यांच्यासाठी माझ्यासाठी थोडीशी कॉफी बनवते. तर सकाळी एकदा चहा झाला होता, पण आता म्हटलं डबल चहा नको म्हणून मग कॉफी ठेवते. तर एका बाजू भाजीची तरी वगैरे तुम्ही बघू शकता. आणि टिफिन वगैरे भरून झाला आहे माझा, भाजी काढून ठेवली, म्हटलं थोडीशी यांना जाईपर्यंत थंड होईल. चला आता मस्त अशी कॉफी केलेली आहे आणि तुम्ही पाहिलं भाजी वगैरे झाली आणि टिफिनमध्ये सुद्धा ना भाजी काढून ठेवली थंड होण्यासाठी. तर किचन ओट्यावर सुद्धा ना भरपूर असा पसारा आहे. सकाळची घाई गडबड चालू आहे, खूप लवकरच ते लोक आले टाईल्स बसवायला. मी पप्पांचा टिफिनच करत होती तेव्हाच आले, म्हणजे 8 वाजताच आलेले आहेत. आता तुम्हाला दाखवेल काम कुठपर्यंत आता आलं आहे वगैरे. तर आता माझा स्वयंपाकाचं काम आवरलं. आज आहे गुरुवार, माझा आहे उपवास. बघा हेअर वॉश वगैरे केलेला आहे. आता ना पहिले किचनचं सर्व आवरते, थोडंफार खालचं झाडून वगैरे घेते आणि मला देवपूजा करायची आहे. आपली देवपूजा 2-4 दिवस काही करायची नव्हती, तर आज म्हटलं करूया, आज करायची आहे. तर त्याच्या आधी ना पहिले कॉफी घेते 5 मिनटं बसून, कारण की सकाळपासून काय ना काय चालू आहे. आणि नाश्त्यासाठी हे बनवले होते जसं धिरडे, तुम्ही बघितलं. शौरूला पण धिरडाच दिला होता आज टिफिनला. तर चला कॉफी घेते आणि मग पुन्हा कामाला लागते. तर किचनचं सर्व काही आवरून झालं आणि म्हटलं चला पहिले ना देवपूजा करून घेते. तर बघा आज आहे गुरुवार, तर आजची अशी छान देवपूजा झालेली होती. आणि फुलं सध्या नाही आहेत, गार्डनमध्ये पण नाही आहे आणि बाहेर पण काही जाणं होत नाही, त्यामुळे फुलं आणली ना तरी फ्रीजमध्ये जास्त दिवस काही फुलं टिकत नाही, लवकर सुकून जातात. तर बघा आजची अशी देवपूजा झाली. देवपूजा झाल्यानंतर पण बरीचशी कामं होती, भांडे वगैरे घासायचे होते, कपडे वगैरे पण धुवायचे होते. तर भांडे आता मी एक साईडला घासायला घेत होती, म्हटलं पहिले ना मशीन लावून देऊया. तर भांडे पण माझे घासून झाले मशीन होईपर्यंत, आणि आता मशीन फक्त 3च मिनिट बाकी आहे. तर 5-6 दिवसापासून कपडे हाताने धुत होती, कारण की पाण्याचा जरा जास्तच प्रॉब्लेम चालू झाला आहे. 4थ्या दिवशी यायचं तर ते कधी 5व्या दिवशी पण यायला लागले, त्यामुळे ना आता जास्त करून कपडे हाताने धुते. आज म्हटलं चला लावते मशीनला. आता ना जेवण वगैरे माझं सगळं आवरलं होतं. आता बेडरूममध्ये तर काम चालू आहे, म्हटलं आता कुठेतरी थोडंसं बसावं तर लागेल खाली, त्यामुळे मग मी इथे ना मागच्या रूममध्ये चटई वगैरे टाकली आणि तिथेच म्हटलं थोडा वेळ बसू, मोबाईल पण चार्ज करते आणि व्हिडिओ पण एडिट करते. तर थोडासा डोळा लागला आणि लगेचच हे पार्सल मला रिसीव झालं. तर मी ना शॅम्पू ऑर्डर केला होता, पण ना हे पार्सल तुम्ही बघा आता कसं रिसीव झालेलं आहे. कधी कधी असं सुद्धा होतं. मग अशा वेळेस आता काय करायचं म्हटलं, हे पहिल्यांदाच झालं म्हणजे माझ्यासोबत. पूर्ण ना बॉटल ओपन झालेली होती आणि पूर्ण शॅम्पू वगैरे सांडून आलेला होता. तर मग मी रिप्लेससाठी हे टाकलेली आहे आता रिक्वेस्ट. तर बघूया आता काय सांगतात काय नाही. तर आता ते पार्सल जेव्हा आलं ना तेव्हा ऑलरेडी 3 वाजून गेलेले होते आणि म्हटलं चला आता काय आपल्याला झोप पण लागणार नाहीच आहे आणि नुसतं लोळत पडण्यापेक्षा म्हटलं चला उठूया, तुम्हालासुद्धा काम दाखवते. तर बघा एका साईडची जी भिंत आहे ना तिथल्या पूर्ण टाईल्स आपल्या बसवून झालेल्या आहेत. टाईल्सचा कलर ना फ्रेश व्हाईट पण नाही आहे आणि पूर्ण ग्रे पण नाही आहे, असा मधला कलर आहे. थोडासा ग्रेश घेतलेला आहे कारण, आणि पूर्ण व्हाईट पण नाही आहे,
खूप जर डार्क ग्रे घेतला असता तर मग थोडाफार अंधार पडला असता, त्यामुळे मग असा कलर चॉईस केला आहे. आणि मध्ये ना कॉपर म्हणजे गोल्डन कॉपर कलरची पट्टी लावलेली आहे. आता जेव्हा पूर्ण काम होईल ना तेव्हा तुम्हाला पूर्ण मी दाखवेलच कशा दिसत आहे, काय दिसतं आहे आणि कसं लावलेलं आहे. पण आता जेवढं काही काम झालं ना अगदी छान दिसत आहे, मस्त दिसायला लागलं आहे. तर इथे चालू होतं शौरूचं, बघतोय आम्ही उभं राहून, म्हणजे मी काय सारखं येत नव्हती, म्हटलं बघूया किती काम झालं आहे आपलं. आणि आता समोरची वॉल चालू केलेली आहे. थोडंसं म्हणजे किचकट आहे, समोर कसे नळ वगैरे आहेत तर त्यामुळे ते सर्व काही कटिंग करायचं, लावायच्या बरंच आहे. तरी खूप लवकर म्हणजे सकाळी 8 वाजेपासूनच हे सर्व काही काम चालू झालं होतं. आणि आता हे काम चालू जोपर्यंत म्हणजे होत नाही 6 वाजेपर्यंत तरी मला ना कोणतीच साफसफाई वगैरे काहीच करता येणार नाही. आता हे काम वगैरे होईल तर तोपर्यंत 6 वाजलेले होते. मधलं मी काही तुमच्याशी शेअर केलं नाही. आता मी तुम्हाला डायरेक्टली कामच दाखवते ते. काढायची आणि मग खालची भरपूर घ्यायची. त्यामुळे आता आजचं काम थोडंसं पटपट आवडलं. सगळं कानाकोपरा झालं आणि व्यवस्थित सर्व फरशीला पुसून घेतली. तर आता आजचं तर झालं, तुम्ही पाहिलं समोरची भिंत अर्धी झालेली आहे आणि आता 2 वॉल राहिलेले आहेत. एका साईडला जे आहे ना तिथे थोडं पॅकिंग करायचं, कारण की थोडं वॉलचं काम थोडंसं किचकट आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. फ्लोरिंगला वेळ लागणार नाही, तर बघूया आता किती दिवस लागते. आज तर बऱ्यापैकी काम आवडलं आहे. तर चला, असा होता आजचा पूर्ण दिवस दुपारी. आणि ते पार्सल पण तुम्ही पाहिलं, डॅमेज पीस मला रिसीव झालेला आहे. तर ठीक आहे, मी रिफंडसाठी रिफंड नाही पुन्हा त्यांना देण्यासाठी टाकलेली आहे ऑर्डर. तर बघूया आता ते गिफ्ट घ्यायला येतील का नाही, किंवा कोणी समजेल त्याचं काहीतरी येईलच कन्फर्मेशन. ॲमेझॉनवरनं मी ते पार्सल मागवलं होतं माझं शॅम्पू. तर तो पूर्ण ना ओपन पीस मला रिसीव झालं. तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओमध्ये. अर्धा शॅम्पू सांडलेला होता वगैरे, असं फर्स्ट टाईमच झालं. मी जास्त करून ॲमेझॉनवरनं शॉपिंग करतच नाही, फ्लिपकार्टवरूनच शॉपिंग करत असते. पण तिथे अवेलेबल नव्हतं म्हणून मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केला आणि ते कसं झालं. तर बघूया आता कसं होतं, काय होतं. तर चला, आता आजचा दिवस इथे संपतो, म्हणजे आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे. इथे पुढे माझा स्वयंपाक पाणी मला बघायचं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटतं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे काय आवडलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. चला, उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, सगळ्यांना गुड इव्हिनिंग, बाय बाय.